ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटानं आंदोलन केलेलं आहे। आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालेला आहे। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून रामाची आरती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हितेश पांचाळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। हितेश, यावेळेला आपण पाहतोय की अजितदादा गट चांगलाच आक्रमक झालेला आहे, कारण जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे पडसाद आपल्याला त्यांच्या घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळतात। काय नेमकं घडलंय? नक्कीच आपण जर पाहिलं, जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर काही अंतरावर राष्ट्रवादी गटाचे काही कार्यकर्ते आले होते आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा फोटो दाखवून मोठ्या प्रमाणात त्यांनी निषेध नोंदवला आहे। मोठा आक्रमक झाले। त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी या संपूर्ण लोकांना 4 ते 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे। नक्कीच धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं, ज्याचे हे पडसाद उमटलेले आहेत। आधी ते वक्तव्य पाहूयात। सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारी लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हेगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात आणि परत सांगतात छे छे आम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं। अहो पण मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले? नाही, ते पॉलिसीचा भाग आहे। पॉलिसी मग अजितदादा, माझा प्रश्न आहे तुम्हाला की 2019 साली तुम्ही गेले, तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती? आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले, ही कुठली पॉलिसी होती? मी माफी मागतो साहेबांची, तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची, पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती। कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर। एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं। आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो, अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम। शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात, तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।